नमस्कार मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज झालेल्या सेट परीक्षेच्या पेपर 1 ची आन्सर की मी तयार केलेली आहे। माझ्याकडे या क्वेश्चन पेपरचा डी हा सेट आहे आणि या क्वेश्चन पेपरची सुरुवात ही DI च्या क्वेश्चन्सनी झालेली आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की ही काही फायनल आन्सर की नाहीये। यातील काही क्वेश्चनचे आन्सर्स हे चुकीचे असू शकतात आणि 2 ते 3 क्वेश्चन्स असे आहेत की ज्यांचे आन्सर्स मी दिलेले नाहीत। फक्त 2 किंवा 3 आन्सर्स पैकी कोणते आन्सर्स असू शकतात असं मी तिथे सांगितलेलं आहे। तर आपण प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया। तर पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे डी, दुसऱ्याचं सी, 3 सी, 4 सी, 5व्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर 16 हे असू शकतं। 6 ERNET एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क, 7 सॅम पित्रोदा, 8 व्हॉट्सअप, 9 सारथी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, 10 BYOD ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, 11 प्रेझेन्स ऑफ ई कोली सुईज, 12 नॉइज पोल्यूशन इन रेसिडेन्शियल एरिया 55 डेसिबल 55 डेसिबल। त्यानंतर रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट बेसल कन्व्हेन्शन, कॉम्प्रहेन्सिव्ह अम्ब्रेला ऍक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, 15 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाय UN 17 गोल्स आहेत ते, 16 मिलिटरी एज्युकेशन तक्षशिला युनिव्हर्सिटी। तक्षशिला युनिव्हर्सिटी ही सध्याच्या काळात पाकिस्तानमध्ये आहे। मिनिमम पिरियड फॉर PhD। तर हा जो क्वेश्चन आहे याचं आन्सर सी किंवा डी पैकी एक असू शकतं। टीचर एज्युकेशन हे एक प्रोफेशनल एज्युकेशन आहे। एज्युकेशन डिपार्टमेंटचं जे नाव आहे ते 1986 मध्ये बदलून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं ठेवण्यात आलंय। 20 NCT ही ट्रेनिंगचं कार्य करते। प्रायमरी एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये ही संस्था विशेषत कार्य करते आणि ह्या ज्या बाकीच्या संस्था आहेत DBT जी बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्य करते, DST आणि ICSR ह्या संस्था सुद्धा रिसर्चसाठी फंड देण्याचं काम करतात। 21 अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मेमरी अँड इनसाइट सी। 22 द मोस्ट इंटेलेक्चुअली फर्टाइल पीरियड ऑफ अ ह्युमन बीइंग इज एडोलेसन्स। 23 ऑनलाइन डिस्कशन फोरम ऑफ SOAM इज फॉर क्लिअरिंग द डाउट्स। 24 हिस्ट्री कैन नॉट बी टॉट बाय यूजिंग डिमॉन्स्ट्रेशन मेथड। 25 एब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ इनडायरेक्ट ग्रेडिंग। इनडायरेक्ट ग्रेडिंग म्हणजे जसं आता आपण आपल्या शाळांमध्ये किंवा हायस्कूल्समध्ये मुलांना ABCD अशी ग्रेड दिलेली असते, त्यांचे जे प्रत्यक्ष मार्क आहेत म्हणजे त्यांना 75%, 80% असे किती मार्क्स मिळालेले आहेत हे त्या मार्कशीटवर नमूद केलेलं नसतं, त्याला इनडायरेक्ट ग्रेडिंग म्हणतात। तर मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर इज जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च। एखाद्या व्यक्तीला जर इंटरेस्ट असेल कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा ती गोष्ट आवडत असेल तर ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं कार्य करू शकते। जसं एखादा क्रिकेट खेळाडू असेल की त्याला तो क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम करिअर करू शकला कारण
त्याला क्रिकेट हे अगदी लहानपणापासून आवडायचं, क्रिकेटने त्याला झपाटलेलं होतं. त्याच प्रकारे एखाद्या रिसर्चरला जर रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तर तो रिसर्चमध्ये अधिक चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज मेमोइंग. मेमोइंग म्हणजे टिपणे काढणं. A variable academic achievement will be measured on ordinal scale. आता ह्या 4 स्केल आहेत ज्यामध्ये नॉमिनल, इंटरवल, रेशिओ आणि ऑर्डिनल. आणि ऑर्डिनल ही अशी एकमेव स्केल आहे की जी क्वालिटेटिव्ह स्केल आहे, ज्यामध्ये जे क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल्स असतात त्यांचा अभ्यास केला जातो. नॉमिनलमध्ये जे जेंडर वगैरे सारखे व्हेरिएबल आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. आणि इंटरवल आणि रेशिओमध्ये क्वांटिटेटिव्ह किंवा मॅथमॅटिकल व्हेरिएबलची स्टडी केली जाते. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हॅज सम if a frequency distribution has some extreme scores, then appropriate measure of central tendency will be median. जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये जे स्कोअर्स असतात त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक असेल, म्हणजे एखादा स्कोअर 10 असेल, दुसरा 100 असेल, तर अशा प्रसंगी जो मीडियनचा यूज केला जातो. सेंट्रल टेंडन्सी काढण्यासाठी मीडियनचा यूज केला जातो. A research paper is based on primary data as well as secondary data. मित्रांनो, इथे मी मराठी उतारा सोडवलेला आहे, परंतु आता हे लक्षात घ्या की मराठी उतारा आणि इंग्रजी उतारा हा वेगवेगळा असतो, परंतु त्यांचे जे आन्सर्स आहेत ते सेम असतात. त्यामुळे जे मराठी उतार्याचे जे आन्सर्स आहेत तेच तुम्ही इंग्रजी उतार्यासाठी सुद्धा उपयोगात आणू शकतात. तर यामध्ये पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आहे सी, एकमेवाद्वितीयता. 32 ही संपूर्ण विधान चुकीचं आहे. 33 युद्धजन्यता. 34 संस्कृती संघर्ष. आणि 35 वाङ्मय आणि संस्कृती. तर न्यूकोमची जी थिअरी आहे यामध्ये त्याने प्रेषक, ग्राहक आणि संदेश या तीनही गोष्टींना महत्त्व दिलंय, परंतु त्याच्या मते माध्यम किंवा मीडिया हा घटक जास्त महत्त्वाचा नाही. सदोतीस व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह? इमिजिएट फीडबॅक. 38 व्हर्टिकल कम्युनिकेशन. 39 इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. 40 ऑडियन्स ग्रुप इज हेटेरोजेनियस. 41 6. 42 बी. हा जो क्वेश्चन आहे याचं आन्सर विषयी देखील थोडासा कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे हे कदाचित चुकूही शकतं. 43 बी 1 hour for 1 hour 5 minutes. 44 सी. 45 ए. 46 बी. 47 सी. 48 ए. 49 ए आणि 50 डी. धन्यवाद मित्रांनो.